एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वणी येथे दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कथित अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ एक दिवसीय धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले। वणी येथे दिनांक 24 जुलै 2026 रोजी 12 वाजता दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन सुरू असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कथित अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन करण्यात आले। या धरणे व निषेध आंदोलनात विकेश पानघाटे अध्यक्ष वणी तालुका काँग्रेस कमिटी, जे आबाड अध्यक्ष वणी शहर काँग्रेस कमिटी, श्यामा दीदी तोटावार अध्यक्ष वणी शहर महिला काँग्रेस कमिटी, संजय खाडे, टिकाराम कोंगरे, देवीदास काडे, वंदना आवळे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, निलिमा काडे, मोरेश्वरराव पावडे, डॉक्टर कावडे, प्रमोद वासेकर, अशोक चिकटे, रुपेश ठाकरे, जयसिंग गोहोकर, महेंद्र लोढा, मोरेश्वर वासेकर, पुरुषोत्तम आवरी, तेजराज बोडे, रवींद्र कांबळे, राजू अंकितवार, सूरज पुल्लेवार, अनंत ढुवारे, मनीष खाडे, वंदना धगडे, सविता रासेकर, अलका मोवाडे, दर्शना पाटील, सविता गंदेवार, सुरेखा वडीचार, फरीद शेख तसेच विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध व्यक्त केला। यावेळी विविध घोषणाबाजी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली। यात्रेदरम्यान उपस्थितांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन केले। तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढावा आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मुख्य संपादक विनोद माहरूसह उपसंपादक रमेश आसुटकर।